वळूयात पुढच्या बातमीकडे। जळगाव जिल्ह्यातील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये सफाई कर्मचाऱ्यांचा गेल्या 3 महिन्यांपासून पगारच मिळाला नाहीये। पगार न झाल्याने सफाई कर्मचाऱ्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी आंदोलनाचा हत्यार उपसले। अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला पगाराबाबत विचारणा केली असता कर्मचाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरं मिळाल्याने सफाई कामगारांनी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि प्रशासकीय कार्यालयासमोर तसेच प्रांगणामध्ये सर्वत्र कचरा फेकून या ठिकाणी आंदोलन केले। या महाविद्यालयांमध्ये एकूण 32हून अधिक कर्मचारी काम करतात। याचाच आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूया। नुकताच दसरा पार पडला आणि या दसऱ्याच्या निमित्ताने आमची पगार झाले नाही म्हणून संतप्त कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी कचरा फेकलेला आहे। आपण आहोत जळगाव जिल्ह्यातील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये। या महाविद्यालयामध्ये जवळपास 32हून अधिक कर्मचारी काम करत आहेत। गेल्या 3 महिन्यांपासून त्यांचा पगार सुरळीत न झाल्याने कर्मचाऱ्यांचा संताप समोर आलेला आहे। त्यामुळे त्यांनी या ठिकाणी अधिकाऱ्यांशी प्रशासनाशी भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासनाकडून उडवाउडवीचे उत्तर मिळाल्याने कर्मचाऱ्यांचा संतप्त हा अनावरण झालेला आहे। आपण पाहू शकतो, आपण माझ्या मागे या ठिकाणी कचरा पडलेला आहे। संतप्त कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत आम्हाला पगार देत नाही तोपर्यंत आम्ही साफसफाई करणार नाही अशी सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेली आहे। जोपर्यंत आमचा पगार होणार नाही तोपर्यंत आम्ही साफसफाई करणार नाही असं आव्हान देखील प्रशासनाला यावेळी यांनी दिलेलं आहे। आता प्रशासन यावर काय कारवाई करतं, कर्मचाऱ्यांचा पगार देतं की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। वर्करांनी तकलीफमध्ये सणांसुद्धा रक्षाबंधन गेली, आता दसरा गेला, आपण पोरांचे पेमेंट सर पोरं कर्ज काढताय, गाडी गहाण ठेवतोय, कोणी मोबाईल विकतोय, जर पेमेंट नाही देत आहे अधिकारी पण साथ देतात नाही। सराठी अधिकारीला प्रॉब्लेम विचारायला जावं तर ते मालकाकडे बोट धावता, मालक सांगतात ते म्हणतात की पेमेंट पास झाले नाही, कोणी पेमेंट करायला तयार नाही। पोरांना त्यांच्या संतापानं पोरांना असं घाण केलेली आहे, म्हणजे आम्हाला जेव्हा पेमेंट भेटेल तेव्हा आम्ही घाण सफा करून देऊ असं म्हणून ते पोरं इथून चालले गेले। सर आमचे 3 महिने झाले पगार नाही। मी गाडी गहाण ठेवली होती एक जणाकडे, आता त्यांना पैसे द्यायला पण पैसे नाही सर। 3 महिन्यापासून पगार नाही। काय अडचण काय, तुम्हाला मागणी केली का तुम्ही पगार? मागणी केली सर, पण ते तरी पगार करता नाही सर। हा इथं कचरा सर त्यांना संतापाने केलेला आहे। हा पेमेंट करत नाही सर, मग आम्ही कचरा करून टाकला सर इथे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।